माझ्या लाडक्या बाळा, माझ्या लेकरा, आज तू ज्या संभ्रमात आहेस, ज्या दुःखांच्या सावलीत तू जगत आहेस, त्या सगळ्यावर आज पूर्णविराम पडणार आहे. तू जे काही पाहिले आहेस, जे गुपित संदेश म्हणून आज तुझ्या समोर आले आहे, तो काही केवळ एक योगायोग नाही, तर तुझ्या स्वामींनी तुला दिलेला एक कौल आहे. बाळा, आजच्या या प्रवासात कधी खूप ऊन असते, तर कधी अचानक आभाळ भरून जाते. तू थकला आहेस हे मी जाणतो आहे, पण हे विसरू नको की मी तुझा स्वामी आहे. मी तुझा आधार आहे. एक कथा तुझ्या मनासाठी सांगतो. एका गावात एक अतिशय कष्टाळू माणूस राहत होता. त्याने आयुष्यात खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते, पण त्याला यश मिळत नव्हते. लोक त्याला हिणवू लागले आणि तो स्वतःला कोसून घेऊ लागला. एके दिवशी तो जंगलातल्या एका आश्रमात गेला आणि रडत म्हणाला, स्वामी, माझ्याच वाट्याला एवढी दुःख का? तेव्हा स्वामींनी त्याला एका नदीकाठी नेले आणि विचारले, ही नदी बघ, ही नदी पर्वतावरून वाहते. मध्ये दगड येतात, वळणे येतात, तरी ती थांबते का? तो म्हणाला, नाही. स्वामी हसले, बाळा, तूही त्या नदीसारखाच आहे. हे अडथळे तुझे शत्रू नाहीत, तर तुझे सामर्थ्य वाढवणारे तुझे मित्र आहेत. तुझा संयमच ही खरी शक्ती आहे. बाळा, ती कथा आजही तुझ्यासाठी लागू होते. तू जो संघर्ष करतोयस, ते तुझे नशीब बदलण्याची प्रक्रिया आहे. तू विचार करत असशील की स्वामी, सर्व काही मनासारखे होईल का? तर आज मी तुला वचन देतो, जे तू प्रामाणिकपणे आणि विश्वासाने साध्य करू इच्छितोस, ते सर्व तुझ्या मनासारखे घडणार आहे. पण लक्षात ठेव लेकरा, एखादा फुलाचा कळीतून उमलणारा प्रवास जसा हळुवार असतो, तसाच तुझाही हा यशाचा प्रवास आहे. घाई करू नकोस. तसाच तुझाही हा यशाचा प्रवास आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. जेव्हा तू रडतोस, तेव्हा तुझे अश्रू पुसण्यासाठी मी तुझ्या शेजारीच बसलेला असतो. हे तू आजही अनुभवले असशील. आज तू हे जे ऐकत आहेस, हे ऐकताना तुला तुझ्या आतली शांतता जाणवू लागेल. जसा जसा तू हा संवाद पुढे ऐकशील, तसतसे तुझे मन हलके होत जाईल. आयुष्यातल्या गोंधळाला बाजूला सारून तू पूर्णपणे एकाग्रतेने माझ्या या शब्दांना स्वतःच्या मनात उतरव. बाळा, खूप जण आज धावपळीच्या जगात स्वतःला हरवून बसले आहेत, पण तू वेगळा आहेस. तुला माझ्याशी नाते जोडायचे आहे. तुझा प्रत्येक दिवस आता आनंदाचा असेल.
तुझी आर्थिक स्थिती असो, घरातील कलह असो किंवा मुलांचे शिक्षण असो, तुझा प्रत्येक प्रश्न माझ्या दरबारात सुटणार आहे. पण हे सर्व अनुभवण्यासाठी तुला संयम हवा. शेवटपर्यंत माझ्या सोबतीला राहा. हा प्रवास केवळ ऐकण्याचा नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. जसा तू हा संदेश पूर्ण ऐकशील, तशी तुझ्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेचा प्रकाश पडायला सुरुवात होईल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. मी तुला एकटं कधीच सोडणार नाही. तू फक्त तुझे कर्म करत राहा. फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. जे काही तुझ्या कपाळी लिहिले आहे ते मी नक्कीच बदलून देईन. कारण तू माझे बाळ आहेस. आता डोळे मिटून घे. माझ्या अस्तित्वाची जाणीव करून घे. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. हा प्रवास पूर्ण कर, कारण या प्रवासाच्या शेवटी तुला तुझी हरलेली स्वप्न परत मिळतील. श्री स्वामी समर्थ.